आपलं आयुष्य परमात्म्यामध्ये खर्च केलं. नवं ज्ञानणाऱ्या महाराजांची सेवा करत 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 आपलं आयुष्य केलेलं आणलं आणि महाराजांचं माझं आत्ताच बोलणं झालं म्हणजे महाराजांना उरलेल्या वेळात काय करायचं हेच त्याला कुठेतरी परमार्थ करायचा आहे. या सप्ताहाला 7 दिवस ज्यांची हजेरी असतात आदरणीय हरिभक्त सुदान महाराज संक्षेपण करतो. महाराजांचं वय भरपूर झालं. मला वाटतं 70-75 वर्षाचं वय असं 78 वर्ष महाराज बघा अमृत मिश्र महाराजांचा होऊन गेला नाही तरी असं निष्ठेने करणार. चाल म्हणलं की चाल, जाता भजन म्हणलं की जाता भजन. आमच्यासाठी माझा नुसतं थोडं तरी कंबर बांधला आला आपण तरी एखादा म्हणा करता का गाता भजन मी मी गाता भजन म्हणून असणार हे सुदाम महाराज या ठिकाणी हजर आहेत. आमच्या असणारे सोबत आहेत, शंकर महाराज आहेत, मनोज महाराज मोठे आहेत, आमचे संगीत अलंकार संगीत रत्न भजन सम्राट प्रभू महाराज घोडके, हरिभक्त परायण दान कोटला भजन सम्राट महादेव महाराज रोडे, आमच्या असणारे चितूरचे गाजी आहेत महाराज स्वतः काळगुण आहेत, आमचे पटनापूरकर अनुराग महाराज आणि आतापर्यंत कमालच माझे काय गणू करायचे बरेच दिवसात तुम्हाला काय गणू करायला बघितलं मला बरेच ठिकाणी टाळे वाजवून भारताने केले टाळे आता टाळून उभा आहे चाटे महाराज आहेत पेशवारी आता होता सुंदर प्रकारचा असणारा सुंदर सिस्टीम आहे. संत आहेत एक सोनखोड जुना फुलानीचे नाणे बीड शहरामध्ये त्यांनी 1200 प्रकारचा दिला महाराज. माझा लहानपणापासून अण्णा जशाला तसेच होते दाता पडेल मला पडतो तसं दाता पडेल तसेच काहीच बदललं ह्या माणसाकडून. महाराज त्यांच्यावर असणारे देवानी घाला घातला होता अर्धा मला झाला होता पण भोजन केलं महाराज त्यातून त्यांना सावरलं. आमच्या आप्पा आहेत राम महाराज पवार आहेत आणि आज विशेष करून त्यांच्या मृदंगावर उपस्थिती आमच्याबरोबर रोज असतात महाराज. आज त्यांना गोड गोड खुसून आले म्हणजे तुमचे काय घालू नको चला म्हणजे टेन्शन सेट होतं काय बोलू ते म्हणजे महाराज होतं म्हणून बोट वाचत ना त्याने ऐकायला चला. आमचे गणेश महाराज आमच्या आहेत पांडुरंग महाराज पण काय जाऊन बघायला पाहिजे महाराज उभा राहिले बरं आता बसा बसा तुम्ही आता बसला पांडुरंग महाराज आहेत मृदंगाचारी काय नाव तुकाराम महाराज आहेत सर्व आमच्या आता या सर्व महिलांना कारण हे आपल्या आत्महत्येनिमित्त स्वतः आणि डोंगरपुऱ्यातल्या डोंगरपुऱ्यात हे आपले खडकपुरा या भागामध्ये यांच्यामध्ये माझं लहानपण केलं त्यामुळे आपला घरातलं माणसं वाटतं गोड असणार वातावरण आहे. आणि विशेष करून आमचं कीर्तन महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये ज्यांच्या चॅनलच्या माध्यमातून जात आहे अशा दोन्ही चॅनलवर तुम्हा सर्वांना नमस्कार आणि घेतलेल्या आनंदाचं पदाभाराचं चिंतन करण्याकरता मी उपस्थित होतो. आज मीडियाचा जमाना बाबा तुम्ही आम्ही मोठ्याला कीर्तन झालं पण फक्त आपला मीडिया हो कारण आज लोक असं झालं तर महाराज बघतो लोक अगोदर म्हणजे महाराज तुमचं व्हिडिओ टाका व्हिडिओ 2 व्हिडिओ बघत कीर्तन घेतो नुसतं 2 व्हिडिओला भरून 50,000 देतो 50,000 ही ताकद आहे. म्हणून अत्यंत असणारं गोड वातावरण आज सगळ्याचा अभंग उपस्थित केलेला आहे. संत महाराजांचा चरणाचा अभंग आहे. लक्ष देऊन अभंगाची भूमिका आहे. आजच्या अभंगामधून भगवान परमात्म्यासोबत संवाद करतात भगवान परमात्म्याला बोलतात. इथे बोलावी बोलाविले कोणी हे बोला तुला इथं का बोलू नाही पण मिळूबरायला बोलायचं तरी का प्रसंग आला कशामुळे मिळूबराय बोलू लागले काय तेव्हा सगळं काय मिळूबराय बोलतात ऐका जगद्गुरु तुकोबारा आणि मिळूबरा यांचं असणारं गुरु शिष्याचं नातं आहे. शिष्य असू द्या गुरु असू द्या सामान्य माणूस असू द्या संत असू द्या जीव असू द्या देव असू द्या गणेश प्रत्येक जण या मृत्यू लोकांमध्ये जन्माला आल्याबरोबर एका गोष्टीची सांगतो आणि प्रत्येक जण रात्र प्रयत्न करतो दुःखा करता